कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावे. या वचनावर आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. या वचनामध्ये जे काही सत्य दडलेलं आहे प्रिय हो, जे अनेक लोकांना आतापर्यंत माहिती पडलेलं नाही, ते सत्य या वचनाच्या माध्यमातून आज आम्ही परमेश्वराचा सेवक प्रेषित पौल याने करंथीकराच्या लोकांना प्रकट केलं. आणि आज तेच वचन तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आमच्या उपासनेमध्ये सुव्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. पहिला प्रश्न त्यांनी टाकलेला आहे की ज्या वेळेस आम्ही उपासना करतो, देवाची परमेश्वराची आराधना करतो, त्यावेळेस आमच्या उपासनेमध्ये सुव्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, ज्यावेळेस उपासना सुरू होती त्यावेळेस कुणीतरी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावे. आता आमच्या सहभागितेमध्ये, आमच्या उपासनेमध्ये या सर्व गोष्टी होतात का प्रिय? हे सत्य आहे की आतापर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे मी पाहिलेलं आहे की स्तोत्र गायल्या जातात, म्हणजे गीतांची सभा घेतल्या जाती, शिक्षण देण्यात येतं, फक्त घेण्यापुरतं. थोडस कोणी प्रकटीकरण सांगणार, ते पाळक किंवा पालकीनबाईच्या व्यतिरिक्त कोणीच नसतात. कोणी भाषा बोलतात, भाषा बोलणारे पण बरेच असतात, गोंधळ घालणारे. आणि किंवा कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. कोणी जो असतो ना तो तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. मात्र इथं मात्र आमचं घोडं पेंट खातं. प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक उपासनेमध्ये, मग त्या कुठल्याही चर्च असो, कुठलीही मंडळी असो, कुठलीही संस्था असो, कुठलीही मिनिस्ट्री असो, भाषा बोलल्या जाती परंतु तिचा अर्थ मात्र सांगता येत नाही. आणि मग कालपासून आम्ही या विषयावर चिंतन आणि मनन करत आहोत. जर परमेश्वराने अन्य भाषा ही पवित्र आत्म्याच्या स्पर्श जो आहे, पवित्र आत्म्याची कृपा जी आहे, पवित्र आत्म्याचं दान जे आहे, ज्या परमेश्वराने पवित्र आत्मा अनेक लोकांवर टाकला, फुंकर टाकला, अनेक लोकांनी त्याचा स्वीकार केला, परंतु ते लोक केवळ अन्य भाषाच बोलू लागले. अन्य भाषेचा अर्थ मात्र सांगण्याचं कृपादान बऱ्याच अंशी कमी प्रमाणात या जगामध्ये, सेवकामध्ये, सिस्टर्स ब्रदर्स मध्ये पाहायला कमी मिळतं. परमेश्वर त्याच्या प्रिय लोकांबरोबर काय बोलत आहे हे जर आम्हाला समजलं नाही तर परमेश्वर आणि तो जो देवाचा अभिषिक्त असेल या दोघांमध्ये जे काही बोलणं झालंय हे आम्हाला कसं कळेल? ज्या वेळेस मोशे त्या पर्वतावर गेला आणि अग्नीच्या माध्यमातून परमेश्वरने त्याच्याशी दर्शन दिलं, बातचीत केली आणि त्या ठिकाणी त्याला काही 10 आज्ञा दिल्या. देवाने ज्या गोष्टी त्याला सांगितल्या त्याच गोष्टी त्यांनी आल्यानंतर पब्लिक मध्ये, लोकांमध्ये सांगितल्या त्या. म्हणजे याचा अर्थ देवाबरोबर पवित्र आत्म्याच्या संपर्कामध्ये जर कदाचित आम्ही देवाची स्तुती आणि आराधना करत आहोत, किंबहुना देवाची प्रशंसा करत आहोत, मला पहिला एक प्रश्न पडलेला आहे की अन्य भाषा बोलणारा नेमकं देवाची स्तुती करतो का, आराधना करतो का, देवाला शिक्षण देतो? कारण बोलत तर फक्त देवाचा सेवक, सिस्टर किंवा ब्रदर या दोन्ही पैकीच कुणीतरी बोलत असतं. देव तर काय बोलत नाही, कारण देवाला बोलायला आम्ही संधीच देत नाही. आमची जर काही एकदा अन्य भाषा चालू झाली की आमेन म्हणून तर देवालाही एंट्री नाही आणि आमच्या शेजारी असणारे सिस्टर ब्रदर पास्टर कोण असतील त्यांनाही एंट्री नाही. मग नेमकं परमेश्वराबरोबर बोलत असताना आम्ही पाहिलं की अन्य भाषा जो बोलणारा आहे तो देवाबरोबर बोलतो. आम्ही पाहूया तो पुन्हा एक वार प्रकार. संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्याबाबत बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. या ठिकाणी तो सांगत आहे की निरनिराळ्या भाषामध्ये बोललो, पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण जे काही परमेश्वराने
त्या कृपाभिषित झालेल्या सेवकाला किंवा सेविकेला दिलेला आहे अन्य भाषेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत सांगण्यासाठी सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे त्या भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान. आम्ही काल देखील या ठिकाणी पाहत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास तयार आहे, कोणी शिक्षण देण्यास तयार आहे, कोणी प्रकटीकरण सांगण्यास तयार आहे, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. परंतु या ठिकाणी मात्र अर्थ सांगणारा आतापर्यंत जवळपास भेटलाच नाही. इंग्लिश टू मराठी काही फायदा नाही, तो अर्थ सांगण्याचं कृपादान नाही. हिंदी टू मराठी अर्थ सांगण्याचं कृपादान नाही. हा, तमिळमध्ये जर बोलत आहे त्याचा अर्थ जर मराठीत आम्हाला सांगत आहे तर थोडस त्याला काहीतरी रूपरेषा येईल. परंतु या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतंय की ज्या वेळेस पवित्र आत्म्याचा अनुग्रह आणि कृपा झाली त्यावेळेस अनेकांना अन्य भाषा, त्या ठिकाणी 120 लोकांना अन्य भाषा मिळाली. हे झालं पेंटिकॉस्टच्या दिवसाचं उदाहरण. तो पेंटिकॉस्टच्या अगोदर देखील पवित्र आत्मा कार्यरत होता, पवित्र आत्मा काम करत होता, पवित्र आत्मा लोकांवर होता, पवित्र आत्मा याचकाबरोबर होता, पवित्र आत्मा त्याच्या अभिषिक्त लोकांबरोबर होता, पवित्र आत्मा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या काही ठराविक लोकांबरोबर होता. त्यावेळेस मात्र ती अन्य भाषा बोलली नाही. ज्यावेळेस 120 लोकांवर जो पवित्र आत्मा उतरला आणि त्यावेळेस ती अन्य भाषा चालू झाली आणि आज मात्र प्रत्येक जण त्या अन्य भाषेच्या गोंधळामध्ये अडकलेला आहे. अनेक प्रियजन आहेत की ते आत्मिकतेमध्ये वाढत आहेत, परंतु अनेकांना पवित्र आत्म्याची भाषा न आल्यामुळं अनेक लोक कन्फ्युजन झालेले आहेत. अनेक लोकांना देवाचा पवित्र आत्म्याचा स्पर्श आणि पवित्र आत्मा मिळाला असून देखील ते आज स्वतःला समजत आहेत की मला पवित्र आत्मा नाही मिळाला. कारण जगातल्या अशा बऱ्याचशा लोकांनी, सेवकांनी एक वेगळ्या प्रकारचं एक मुद्दा मांडला, वेगळ्या प्रकारची एक भूमिका तयार केली, वेगळ्या प्रकारची डॉक्ट्रिन तयार केली की अन्य भाषा जर आली तरच पवित्र आत्मा मिळालाय, अन्यथा पवित्र आत्मा मिळाला नाही. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही पाहतो या ठिकाणी करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 12 आणि त्याचा 29वा आणि 30वा जर अध्याय वचन जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, सगळेच प्रेषित आहेत काय, सगळेच संदेश आहेत काय, सगळेच शिक्षक आहेत काय, सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय, निरोगी करण्याची कृपादानी सगळ्यांनाच आहेत काय, सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? नाही, सगळेच नाही बोलत. मग जे बोलत नाही त्यांना पवित्र आत्मा नाही का? आज अनेक जगातल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाढणाऱ्या प्रत्येक बिलिव्हर्स लोकांना एक प्रकारची दास्ती पडलेली आहे की आम्हाला अजूनपर्यंत पवित्र आत्म्याची भाषा काही येईना. म्हणून अनेक लोक बऱ्याच दिवसाचा विश्वास ठेवून त्यांना जर येत नाही तर ते लोक कॉपी करण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत. आमचे पाळक साहेब जसं बोलतात ना तसंच लोकही कॉपी करून राहिलेले आहेत. आणि ही एक दुर्दैवी घटना आहे, ही एक असत्य घटना आहे, ही एक लाजवणारी घटना आहे, ही सरळ सरळ पवित्र आत्म्याविरुद्ध केलेली एक लबाडी आहे. आणि पवित्र आत्म्याविरुद्ध जर लबाडी केली प्रिय हो तर त्या मनुष्याला क्षमा मिळणार नाही. आम्ही हनन्या आणि सफीराचं उदाहरण जर पाहिलं ना तर त्या ठिकाणी लिहिले, पवित्र आत्म्याची लबाडी केली आणि त्या जागच्या जागी दोघं नवरा बायको मेली. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जो एकाविषयी त्याच्याविषयी क्षमा करल, परमेश्वर पित्याविरुद्ध क्षमा करल. आम्ही एकमेकाचा अपराध केला तर त्याची क्षमा होईल. परंतु पवित्र शास्त्र स्पष्टरित्या सांगते की जो कोणी पवित्र आत्म्याशी लबाडी करल किंवा पवित्र आत्म्याची निंदा करल त्याची त्याला क्षमा नाही. आणि म्हणून प्रिय अनेक लोकांना या ठिकाणी सांगितलं, आम्ही सुवार्ताद्वारे, शुभवर्तमानाद्वारे, प्रवचनाद्वारे, शिक्षणाद्वारे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे सत्य आहे प्रिय, 100% सत्य आहे की पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात पाहू शकत नाही आणि प्रवेश नाही. हे अंतिम सत्य आहे आणि 100% सत्य आहे. आत्म्याने जन्म हा झालाच पाहिजे, आत्म्याचं नवीकरण झालंच पाहिजे, आमचं वागण्या, उठण्या, बसण्या, बोलण्याचं नवीकरण झालंच पाहिजे, पाण्याने जन्म म्हणजे पश्चाताप हा झालाच पाहिजे. परंतु याचा अर्थ नाही की अनेक लोकांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला, त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला, त्यांनी पश्चाताप केला आणि सर्व प्रकारच्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस त्यांना समजलं की पाण्याच्या बाप्तिस्मा काही कामाचा नाही, नव्यानेच जन्मलं पाहिजे, मग त्यांनी नवीन गोष्ट करायला सुरुवात केली, नवीन देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली. परंतु पुढे जाऊन परत एकदा त्यांना एक टेन्शन लागलं आणि ते टेन्शन म्हणजे आत्मिक भाषा, अन्य भाषा बोलण्याचं. मग आज अनेक लोक त्या अन्य भाषेच्या टॉपिकवर येऊन थांबलेले आहेत आणि तिथून पुढे काही त्यांची गाडी ढळा ना. कारण अनेक लोकांनी अनेक मोठमोठ्या काही त्याच्यामध्ये मिनिस्ट्र्या पण देते आहेत, काही पंथ आहेत किंवा काही संस्था आहेत की त्यांनी या गोष्टीवर काही लोकांना थांबून धरलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात.
हे सगळं खरं आहे, परंतु भाषाचा अर्थ सांगणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आम्ही पाहणार आहोत लूक वर्तमानामध्ये पहिला अध्याय आणि 35व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर मरियाला ज्यावेळेस परमेश्वराने देवदूताने दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की हे कृपा पावलेली स्त्रिये, तू धन्य आहेस की तुझ्या उदरामध्ये जे काही जगाचा उद्धारक आणि तारणार येणार आहे तो पवित्र आहे आणि मग तो तुझ्या उदरात येईल. ती म्हटली हे कसं शक्य आहे, मी तर कुमारी आहे, मी पुरुष पाहिलं नाही, हे कसं काय शक्य आहे? तो म्हणला पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परत पराचं सामर्थ्य तुला प्राप्त होईल. अन्य भाषा बोललीच नाही ती, कबूतरही आलं नाही, अन्य भाषा बोलली नाही आणि अग्नीच्या जिभाही तिच्यावर आल्या नाही. दुसरं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर अलिशेबेला ज्या वेळेस मरिया जाऊन भेटली तर भेटत असताना तिच्या उदरातल्या बाळकाने आनंदाने उडी मारली, उल्हासाने उडी मारली आणि अलिशेबा पवित्र आत्म्याने पूर्ण झाली, स्पर्श झाला तिला. तिच्यावर पण अग्नीच्या जिभा उतरल्या नाहीत, तिच्यावरही कबूतर आलं नाही आणि तिच्यावरही कुठल्याही प्रकारचा अन्य भाषा बोलली नाही. त्यानंतर आम्ही पाहतो की लूक वर्तमानामध्ये शिमोनाला पवित्र आत्मा मिळाला, कुठलीच खूण नाही. त्यानंतर आम्ही पाहूया येशू ख्रिस्त देहरूपाने कबुतराचा प्रमाणे आला, परंतु पवित्र आत्मा मिळाला, देहरूपाने कबुतरा त्याच्यावर स्थिर राहिला. परमेश्वर पित्याने सांगितलं हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे आणि याचं तुम्ही ऐका. या सगळ्या गोष्टी पाहिल्या, परंतु त्या ठिकाणी अग्नीची जिभा उतरली नाही, फक्त पवित्र आत्म्याच्या स्वरूपात कबूतर डोक्यावर उतरताना पाहिलं. परंतु पवित्र आत्मा आम्ही पाहतो की अन्य भाषा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी योहानासमोर बोलला नाही. बोलली असती तर पवित्र शास्त्रामध्ये कमीत कमी लिहिली असती की प्रभू येशू ख्रिस्त अन्य भाषेमध्ये त्यांनी प्रार्थना केली. जसे की 120 लोकांवर पवित्र आत्मा मिळाला आणि लागलीच त्यांनी काय केलं, देवाच्या नावाचा जयघोष केला आणि ते आत्म्याने त्यांना जशी जशी वाचा दिली तस तसे ते देवाचा गौरव करू लागले, देवाचं स्तवन करू लागले, देवाचा महिमा वर्णू लागले. या ठिकाणी मात्र स्वतः जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त कबूतर आला आणि अग्नीची जिभा काय त्या ठिकाणी. मला तुम्हाला यातून एकच सांगायचं प्रिय, पवित्र आत्मा ज्यावेळेस मनुष्याला स्पर्श करतो पश्चाताप झाल्यानंतर, तर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस तो त्याचं देह, त्याचं शरीर, त्याचा आत्मा, त्याचं संपूर्ण समर्पित करतो आणि पूर्णपणे नवीकरण करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा जो त्याच्यामध्ये आहे तो उल्हास होतो, त्याला टवटवीत होतो, तो प्रज्वलित होतो आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य मिळतं. जो अशक्त झालेला आहे तो सशक्त बनतो आणि देवाच्या नावाचा महिमाने गौरव करतो. म्हणून प्रत्येक वेळेस कबूतर किंवा प्रत्येक वेळेस अग्नीच्या जिभा किंवा प्रत्येकाच्या वेळेस अन्यच भाषा बोलल्या जाईल हे शक्य नाही, कारण अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी पवित्र आत्मा ज्यावेळेस मिळाला. आम्ही पाहतो गिदोन, समशोन ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यांना एकखटी सामर्थ्य प्राप्त झालं. त्या गिदोनाने, त्या समशोनाने आम्ही जर पाहिलं त्यांची हिस्ट्री, इतकी काय ताकद आणि इतकं काय बळ त्याच्यामध्ये आलं. फिलिपाला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला, पवित्र आत्मा फिलिपावर उतरला आणि फिलिप इतका काही जोरात धावू लागला ना, तर तो हबशीशेड नावाचा जो सरकारी अधिकारी चाललेला होता ना, त्या राणीचा एक सगळ्यात मोठा सेनापती, त्याचा रथ इतका काही मोठा होता आणि त्याचा घोड्यात इतके काही तुफान चालणारे होते, परंतु आत्म्याने इतका काही संचरित झाला, आत्म्याने त्याला इतकी काय पॉवर दिली, इतकी काय HP दिली, इतकी काय हॉर्स पॉवर दिली, तर तो घोड्याबरोबर रथाबरोबर त्यांनी रथ गाठला. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं कार्य. मग ज्या पद्धतीने ते होतं तर अनेक लोकांना असं वाटतं की फक्त अन्य भाषा जर आली तरच पवित्र आत्मा मिळाला. मग बाकीच्या लोकांना अन्य भाषा नाही, परंतु ते सेवा करतात. आता उदाहरण सांगतो का, मला काही अन्य भाषा येत नाही म्हणून मला देवाचा आत्मा चालवत नाही का? जर मला देवाचा आत्मा चालवत नसता तर मी आज अनेक दिवसापासून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव केला असता का? ज्यावेळेस देवाचा आत्मा आम्हाला चालवतो त्यावेळेस आमच्या डोक्यात एकच कल्पना असते की मला जर सत्य समजले, मला जर देवाने आशीर्वादित केले, मला जर त्या घाणीतून काढले, मला त्या गाळातून जर काढले, मला जर सत्यामध्ये समर्पित केले, मला मार्ग सत्य जीवनाचा रस्ता दाखवलाय, मला सार्वकालिक जीवनाचं वतन मिळालेलं आहे आणि मी त्या रस्त्याने धावत आहे आणि क्षणोक्षणी वेळोवेळी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने देव केलेला गौरवाचा, सामर्थ्याचा, अभिषेकाचा, सत्याचा कैवरी आत्मा मला चालवतो आणि मला धीर देतो, मला सामर्थ्य देतो, मला अभिषेक देतो, मला भीतीपासून दूर ठेवतो. हे सगळे पवित्र आत्म्याचे गुण आहेत, हे पवित्र आत्म्याचे फळ आहेत, हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, हे पवित्र आत्म्याचं कामकाज आहे. मग हे जर आमच्याबरोबर आहे, हे जर आमच्याबरोबर चालतंय, याचा अर्थ आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे.
परंतु गलत शिक्षण दिल्यामुळं, गलत डॉक्युमेंट टाकल्यामुळं अनेक वेळेस पवित्र आत्म्याच्या सानिध्यात असणारे लोक देखील डुप्लिकेट अन्य भाषा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहिलं की प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषातून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. अर्थ सांगण्यास तयार असतो. परमेश्वर अनेकांना अर्थ सांगण्याचं कृपादान देखील दिलेलं आहे. परंतु ते कृपादान ते लोक आचरणात आणत नाही किंवा ते कृपादान त्यांनी झाकून ठेवलेलं आहे. जसं अन्य भाषेचं कृपादानाला तुम्ही वरती काढता, जसं प्रकटीकरणाच्या कृपादानाला तुम्ही वरती काढता, जसं संदेश देण्याच्या कृपादानाला तुम्ही वरती काढता, जसं विश्वास ठेवण्याच्या कृपादानाला तुम्ही वरती काढता, जसं ज्ञानाच्या आत्म्याला तुम्ही वरती काढता, अशाच प्रकारे आम्ही कधी पास्टर, पाळक, प्रेषित, संदेष्टे, सुवार्थिक हे सगळं वरती वरती आणतो. आणि मग प्रिय हो, या ठिकाणी अन्य भाषेचा अर्थ सांगितला ह्याविषयी कसं क्या पद्धतीने प्रिय हो, आम्ही कशा प्रकारे ह्या गोष्टीला दाबून ठेवला जातो. आणि म्हणून पवित्र आत्मा आम्हाला ज्या पद्धतीने चालवतो, आता अनेकांना आम्ही पाहिलं त्या ठिकाणी मागच्या भागामध्ये पाहिलं की प्रत्येक प्रेषिताचं काम नाही. प्रेषितांना ठराविक परमेश्वराच्या सेवकांनाच प्रेषित पद मिळालेलं आहे. आज देखील असे देवाचे खरे सत्य रिअल प्रेषित आहेत. ते स्वतःला सादर सुद्धा करत नाही, परंतु प्रेषितांची कृपा त्यांच्यावर आहे. अनेकांना संदेश त्यांची कृपा आहे. अनेकांना पवित्र शास्त्रातलं एकदम गुप्त शिक्षण त्यांच्या जवळ आहे. अनेक शिक्षक देखील आहेत. शिवाय अद्भुत कृत्य करणारे आहेत, निरोगी करण्याची कृपादान आहेत, विचारपूस करणारे आहेत, व्यवस्था पाहणारे आहेत, भिन्न भिन्न भाषा बोलणारे आहेत. पण त्या पुढं सगळेच प्रेषित आहेत काय? जर प्रिय हो सगळेच प्रेषित झाले असते तर शिष्य कोण झाले असते? जर सगळेच संदेष्ट झाले असते तर ऐकलं कोणी असतं? जर सगळ्यांनीच निरोगी करण्याचे कृपादान जर चालू केले असते परमेश्वराने, तर त्यांच्या चर्चमध्ये नेमकं गेलं कोण असतं? सगळ्यांनी नुसतं विचारपूस करायचंच काम केलं असतं, सगळ्यांनी नुसतं व्यवस्था पाहण्याचंच काम केलं असतं, तर कुठलीही गोष्ट चांगली आणि सुटसुटीत आणि व्यवस्थित झाली नसती. आणि म्हणून परमेश्वराला आणि दैवाच्या पुत्राने पवित्र आत्म्याला पाठवून या सहभागितेची व्यवस्था कशी असावी याविषयी त्यांनी खास गोष्ट दिलेली आहे. म्हणून त्यांनी आम्ही सर्व ख्रिस्ती लोकांनी उपासना कशी पद्धतीने आम्ही चालवावी. ग्रंथिकाराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 26 अगोदरची एक छोटीशी हेडलाईन्स आहे. आणि त्या हेडलाईन्स मध्ये लिहिलेलं आहे, उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता. आम्ही ज्यावेळेस उपासना करतो त्या उपासनेमध्ये सुव्यवस्था असावी. मग अनेक लोक जे आमचे भाऊ आणि बहिणी नाही, एक नवीन गोष्ट मी पाहायला मिळाली. मी एका चर्च मध्ये गेलो होतो आणि त्या चर्च मध्ये सुरुवातीची मध्यस्थीची प्रार्थना झाल्यानंतरच लगेच पाळक साहेब म्हटले, चला आपण सर्वजण अन्य भाषामध्ये प्रार्थना करू. मला प्रश्न पडला, आता बुवा कसं काय बोलायचं? मला तर काय अन्य भाषा येत नाही. आणि मी डोळे बंद केले, पाहतो होतो ते सगळं चर्च अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू लागले. कोण कसं कोण काय बोलत होतं काही कळालं. ज्या लोकांना येत नव्हतं ते ऐकून ट्राय करायची, थोडीशी कायम शब्द कानावर आदळल्यानंतर ते थोडी ट्राय करायला लागले. आणि तसं पाळक साहेब तिकडून म्हणायला लागले, येस देवाचा आत्मा तुमच्यावर येत आहे, जशी देव तुम्हाला वाचा देईन तसं बोला. अहो ज्यादा प्रेस केल्यामुळे ते लोक जसं त्यांना काय वाकडे तिकडे जसे शब्द येते ना तसे टाकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर त्या सहभागितेमध्ये म्हणले किती लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला. आणि मग अनेक लोक जे पूर्वी अन्य भाषा बोलले नव्हते ना, त्यांनी हात वर केले आणि त्यांची बरीच संख्या भेटली. आणि मग परमेश्वरचे त्या ठिकाणी आभार मानले, साक्ष दिली की देवाने आज यांना पवित्र आत्म्याचा स्पर्श केला आणि ते अन्य भाषा बोलू लागले. प्रिय हो, बळजबरीने अन्य भाषा येऊ शकत नाही, शिकून अन्य भाषा येऊ शकत नाही. होय, अन्य भाषाविषयी कुठल्याही प्रकारचा दोष किंवा आरोप या ठिकाणी लावत नसताना अन्य भाषा ही परमेश्वरापासून ज्यावेळेस प्राप्त होती ना, तर त्या अन्य भाषेचं ट्रान्सफर त्या सेवकाला मिळालं जातं. अन्य भाषामध्ये मी परमेश्वराची स्तुती केली का, आराधना केली का, परमेश्वराबरोबर हिदुगुज केलं, नेमकं काय केलं या सेवकाला समजतं आणि त्या सेविकेला देखील समजतं. आणि मग त्या ठिकाणी पवित्र आत्म्याची निंदा किंवा पवित्र आत्म्याची नालस्ती किंवा पवित्र आत्म्याला नावं ठेवण्यात येत नाही. त्या सिस्टरला किंवा त्या ब्रदरला देखील नावं ठेवण्यात येत नाही. परंतु जर ढोंगाने आम्ही लांबलचक जर केवळ अन्य भाषेवरच जर आम्ही जोर दिला
तर त्या ठिकाणी आम्ही अव्यवस्थितपणा करत आहोत हे नक्की आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रेषित दुसरा अध्याय आणि 2 आणि 3 जर पाहिलं तर मोठ्या वाऱ्याचा नाद झाला होता. पहिल्या वेळेस ज्यावेळेस 120 लोकांवर पवित्र आत्मा मिळाला ना, तो पवित्र आत्मा अग्नी येण्याच्या अगोदर एक मोठ्या वाऱ्याचा नाद झाला होता. प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेत होता, पवित्र आत्मा आला, त्यावेळेस मात्र वाऱ्याचा नाद नव्हता झाला. म्हणजे मला तुम्हाला यातून एकच सांगायचं प्रिय, की प्रत्येक वेळेस परमेश्वर ज्या त्याच्या सेवकाला, ज्या त्याच्या सेविकेला पवित्र आत्म्याने कृपा मंडित करत आहे, पवित्र आत्मा त्याला देत आहे किंवा पवित्र आत्म्याने त्याला भरीत आहे, त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या योजनेप्रमाणे त्या काळच्या सिच्युएशन नुसार पवित्र आत्मा त्या ठिकाणी दिलेला आहे. याचे अनेक असे उदाहरण आम्ही जर पाहिलं तर खूप काही उदाहरणं आहेत की ते आम्हाला शिकवतात की प्रत्येक वेळेस त्या गोष्टी होत नाहीत. आम्ही पाहतो प्रेषित 2:17 संदेश देतील, दृष्टांत होतील, स्वप्ने पडतील. मग फक्त अन्य भाषावरच आठवून का राहावं? कारण त्या ठिकाणी लिहित आहे, शेवटच्या काळात मी माझ्या मनुष्य मात्र आत्म्याचा वर्षाव करील, त्यावेळेस माझे पुत्र आणि कन्या संदेश देतील, तरुणास दृष्टांत होतील, वृद्धास स्वप्न पडतील. मग प्रिया हो, या समयाला अन्य भाषाचाच मुद्दा ठेवून आम्ही पवित्र आत्म्याच्या रिवर्स जात आहोत, मागत जात आहोत. आणि माझी इच्छा आहे, परमेश्वरची इच्छा आहे, प्रेषित पौलाची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, पवित्र आत्म्याची इच्छा आहे, परमेश्वर पित्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सर्वजण पवित्र आत्म्याने भरावं, सर्वजण पवित्र आत्म्यामध्ये वागावं, सर्वजणांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं आणि सर्व प्रकारच्या उपासनेमध्ये आत्म्याच्या सर्वस्वी स्वाधीन असावं. सर्व उपासनेमध्ये सुव्यवस्था असावी. सर्व त्या ठिकाणी आवश्यकता आहे, विशेष करून आवश्यकता लिहिलेली आहे, याची आवश्यकता आहे. ठीक आहे, एखाद्या माझ्या बहिणीला किंवा एखाद्या भावाला अन्य भाषा येत नाही म्हणून तिला म्हणू नका की तुला पवित्र आत्मा नाही. कारण ज्यांना देवाचा आत्मा चालवतो ना, तोच म्हणतो येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, तो माझा खरा तारणार आहे. कुणीही कबूल करत नाही. काही मुखाने कबूल करतात नावापुरतं, परंतु अंतःकरणापासून कुणीही कबूल करीत नाही, ऍक्सेप्ट करतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू आम्ही पाहतो की भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे. 27व्या क्रमांकाच्या वचनाकडे वळूया. करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 27 मध्ये लिहिलेलं आहे, भाषा बोलायच्या तर बोलणाऱ्याने दोघे किंवा फार तर तिघे असावे. आता या ठिकाणी अन्य भाषा परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे, पवित्र आत्म्याकडून आलेली आहे. परंतु या ठिकाणी त्या भाषेविषयी काही गोष्ट लिहिलेली आहे की भाषा बोलायच्या तर बोलणाऱ्याने दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे. आता आमचं चर्च अख्खं अन्य भाषा बोलायला जर लागलं, याचा अर्थ काय झालं? तुम्ही वचनाला अमान्य आहात. याचा अर्थ काय झालं? तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे नाहीत. याचा अर्थ काय झालं? तुमच्या उपासनेमध्ये सुव्यवस्था नाही. जर तुम्हाला नियम अटी किंवा काही पवित्र आत्म्याने ठराविक गोष्ट जर घालून दिलेली की जे तोडू ते चांगली असणं गरजेचं आहे, आणि जर ती तुम्ही तोडत आहात तर प्रिय, याचा अर्थ आम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी करत आहोत, पवित्र आत्म्याची निंदा करत आहोत, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालत नाही. याचा अर्थ या ठिकाणी लिहिले की भाषा बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे, व त्यांनीही पाळीपाळीने बोलावे, तिघांनी संगत चालू करू नये. वचन व्यवस्थित ऐका. करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 27. भाषा बोलायच्या तर बोलणाऱ्याने दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे, व त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. पाळीपाळीने बोलायचं, गोंधळ घालायचं नाही, आणि त्याचा अर्थ लगेच तिथं, आणि एकाने अर्थ सांगावा. म्हणजे निश्चित अर्थ परमेश्वराने जर अन्य भाषा ही कृपादान दिलेलं आहे, तर परमेश्वरानेच त्याचा भाषेचा अर्थ सांगण्याचं देखील कृपादान दिलेलं आहे. परंतु बऱ्याच अंशी जाणून बुजून ते प्रकटीकरण जे आहे किंवा अन्य भाषेचं ट्रान्सफर जे आहे किंवा भाषेचा अर्थ सांगण्याचं दान हे लपवल्या जात आहे. विशेष करून अनेक लोकांना ते दान आहेत, परंतु ते लपवतात, जे नाही करून सत्य लोकांना माहिती पडू नये. मग यावरून आम्ही काय समजावं? देवाकडून मिळालेला आत्मा आहे का जगातला दुष्ट आत्मा आहे का सैतानाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून दुसराच भ्रांत करणारा आत्मा दिलेला आहे? परंतु अर्थ सांगणारा नसला, कदाचित दोघं किंवा तिघ त्या ठिकाणी अन्य भाषेचं कृपादानवाले आहेत, ब्रदर सिस्टर्स जे काय असतील ते,
आणि कदाचित ते आळीपाळीने बोलले देखील. तर पुढच्या वचनामध्ये तो लिहित आहे, परंतु अर्थ सांगणारा जर नसला कदाचित तिथं, देवाने अर्थ सांगण्याची कृपादान एखाद्या व्यक्तीला त्या टीम मध्ये, त्या उपासनेमध्ये, त्या मंडळीमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये किंवा जे काही ग्रुप असेल त्याच्यामध्ये जर नसला, तर त्याने मंडळीत गप्प बसावे, गप्प राहावे, स्वतः बरोबर व देवाबरोबर बोलावे. याचा अर्थ अन्य भाषा बोलू नका असा नाही होत. अनेकांना हा मेसेज कदाचित जड पण जाईल. अर्थ सांगणारा जर नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे. परंतु उलटी परिस्थिती या ठिकाणी जी एकदा का अन्य भाषा चालू झाली का कधी कधी पाळक साहेबांना पुलपिटवरून मध्यस्थीची प्रार्थना करावी लागते. मी अनेक वेळेस केलेली प्रार्थना की प्रभू तुझ्या आत्म्याविरुद्ध मी कदाचित पाप करेल, परंतु प्रभू तुझा आत्मा आहे आणि त्याच्या हातात दिलेला आहे. कदाचित त्याचं स्वतःच हे सुटलं असेल, देहभान हरपला असेल, तो त्याला कंट्रोल कर. तेव्हा कुठंतरी जाऊन 1-2 मिनिटांनी गाडीला त्या ब्रेक लागत, तोपर्यंत त्याची वाट पाहावी लागते. अनेक अडखळण निर्माण करणारी गोष्ट उपासनेमध्ये घडत असते. परंतु अर्थ सांगणारा जर नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे. आणि नेमकं इथं घोडपेंड का, तर ज्यांना अन्य भाषा आली ना, एखाद्याने प्रार्थना चालू केली का यांचं सुरू झालं. विशेष करून महिला मंडळाचं खूप जोर आहे याच्यावर. महिला मंडळाला काय फुराण येतं किंवा महिला मंडळाला काय मजा वाटते किंवा महिला मंडळाला काय अभिमान वाटतो हेच कळणं झालंय. एकदा जर सुरू झाली, एका बहिणीने जर सुरू केली ना, तर बाकीच्या 4-5 सहज चालू होतात. आणि त्या 4-5 बघून मग एखाद्याला परत ती म्हणते पुढच्या आठवड्यात मी 100% स्तुती आराधनात आली ना, मी अन्य भाषा बोलणारच. आणि मग ती घरी जाऊन ट्राय करते, यांच्या 4 जणीचं ऐकती आणि ती घरी जाऊन रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करून पुढच्या हप्त्यात आली का ती पण सुरू होती. तर या ठिकाणी लिहिलंय, परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्यांनी मंडळीत गप्प राहावे, स्वतः बरोबर व देवाबरोबर बोलावे. स्वतः बरोबर आणि देवाबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वात शिक्षण मिळेल व सर्वात बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. कारण संदेष्टाच्या आत्मे संदेष्टाच्या स्वाधीन असतात. कारण देव अव्यवस्था माजवणार नाही, तर तो शांतीचा राजा आहे. आणि म्हणून देव आमच्या उपासनेमध्ये, आमच्या भक्तीमध्ये, आमच्या आराधनेमध्ये कदापि तो त्या ठिकाणी कधी गोंधळ घालत नाही किंवा त्या ठिकाणी अव्यवस्था निर्माण करत नाही. आणि ज्या अर्थी आमच्या मध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या सहभागितेमध्ये, आमच्या उपासनामध्ये अडचणी निर्माण होतात, अडखळण निर्माण होतात किंवा काहीतरी जोकडं येतात किंवा कुठल्या प्रकारचं अव्यवस्था निर्माण होती, त्यावेळेस समजून जायचं की आम्हाला काही देवाचा आत्मा चालवत नाही. मग कोणता आत्मा चालवतोय आता हे बघावं लागेल. आणि म्हणून प्रिय, अशा प्रकारे आम्ही करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 मध्ये आम्ही देवाचा सेवक प्रेषित पौल ज्या करंथीकराच्या लोकांमध्ये, त्या मंडळीमध्ये जे काही गोष्ट घडत होती, पवित्र आत्म्याने त्याला ते मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार त्यांनी त्या मंडळीला मार्गदर्शन केलं. आणि तेच मार्गदर्शन आज काळाच्या शेवटी अंताच्या समयाला तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून मिळत आहे. होय प्रिय, हे सत्य आहे. आम्ही पुढे पाहूया. पवित्र जनाच्या सर्व मंडळात जशी रीत आहे तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. जर चर्चचे मेन प्रमुख आहेत तर त्या ठिकाणी स्त्रियांनी शक्यतो गप्प बसावं. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना संदेश देऊ नये किंवा स्त्रियांनी अन्य भाषा बोलू नये किंवा स्त्रियांनी प्रार्थना करू नये. परंतु ज्या वेळेस स्त्रियांनी मंडळात गप्प राहावं, कारण त्यांना बोलण्याची परवानगी परमेश्वरांनी शास्त्रामध्ये दिलेली नाही. त्यांना जे काही विचारायचं ना ते आपल्या घरी. आज इथं परिस्थिती असं झालेलं आहे की पाळक साहेबच पाळकीनबाईचं ऐकतात. पाळकीनबाई तिकडून असं केलं का पाळक लगेच शांत होता. सगळ्या गोष्टी आता पाळकीनबाईच्या हातात गेलेल्या आहेत. तर मी विनंती करेन पाळक साहेबांनो की स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे. आज स्त्री तुम्हाला उपासनेमध्ये गप्प पाडती, आज स्त्री उपासनेमध्ये तुम्हाला खाली बसवती. एक वेगळा आहे की आम्ही ज्यावेळेस एखाद्या देवाच्या सेविकेला इन्व्हाइट करतो आणि त्यांच्या हातामध्ये ती मीटिंग देतो, तो भाग वेगळा आहे.
परंतु उपासनेचा जो भाग आहे त्या पवित्र शास्त्रामध्ये करंतीच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी शिकवलेला आहे. आता सध्याची परिस्थिती आहे, पालखीनबाईचा जरा जोर जादाच लागत आहे. आणि मी विनंती करील पालखीनबाईंना, मी त्यांचे निंदा करत नाही, उलट मी हॅट्सअप करतो की देवाच्या सेविका अनेक पुढे येत आहेत आणि ते आपापल्या नवऱ्यांना म्हणजे पाळक साहेबांना मदत करत आहेत. चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्ही त्यांच्या अधीन राहा. आम्ही पाठीमागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की स्त्रीने नवऱ्याच्या अधीन असावं. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावं. चर्च सुटलं ना, मग घरी काय गोंधळ घालायचं तेवढा घाला. चर्च मध्ये तुम्ही तुमच्या पालकांच्या नादी लागू नका, किंवा पालकांना टॉर्चर करू नका, किंवा पालकावर प्रेस करू नका, किंवा पालकाचं कमी घेटी करू नका, पालकांचं वजन कमी करू नका. अनेक वेळेस असं चर्च मध्ये चाललंय की पालकीनबाई जरा थोड्याशा उंच व्हायला लागले तर पालकांना नमवले लागले. सगळ्या गोष्टी पालकीनबाईच्याच हातात आलेल्या आहेत. बऱ्याचशा मिनिस्ट्रीमध्ये आहेत. काही मी मागच्या वेळेस स्पेशल एक स्त्रियाविषयी बहिणीविषयी जो मेसेज घेतला होता त्याच्यामध्ये लिहिलंय की एवढं सगळं असताना देखील डोक्यावर पदर अजून नाही, अजून सुद्धा सुधारले नाहीत. काही लोकांनी ते ऐकलंय मेसेज, पण तो अजूनही त्यांचे व्हिडिओ आहे ना बिगर डोक्यावर ओढणी घेऊनच येतात. म्हणजे त्यांनी ठाम ठरूनच ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मंडळीमध्ये स्त्रियांना प्रथम स्थान आहे आणि दुसरं स्थान आदामाला आहे. पहिलं स्थान हव्वाबाईला आणि दुसरं आदामाला. पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की पहिलं स्थान आदामाला पाहिजे. म्हणजे सगळ्यात प्रथम स्थान तर प्रभू येशूला आहे, त्याच्यात तर काय वादच नाही. परंतु त्याच्यानंतर आमचा जो मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे, परंतु स्त्रीचं मस्तक मात्र पुरुष आहे. आणि म्हणून स्त्रियांनी बराचसा गोंधळ घातल्या कारणाने या ठिकाणी क्रांतिकाराच्या लोकांना प्रेषित पाऊलाला पत्र पाठवावं लागलं. जर कदाचित प्रेषित पाऊल जर तिथं असताना डायरेक्ट जवळच्या गावाला शुभवर्तमान सांगताना तो डायरेक्ट गेला असता, पण तो प्रेषित पाऊल त्या ठिकाणी लांब होता. आणि मग त्यांनी क्रांतिकाराच्या लोकांना त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून लिहिले. पाहूया पुढं. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. स्त्रीने मंडळीमध्ये बोलणं, ते पण पाळक साहेबांचा अपमान करून बोलणं हे लज्जास्पद आहे. पाळक साहेबांची बात मध्येच काटून आपलं व्यक्तिमत्व तिथं मांडणं हे लज्जास्पद आहे. देवाच्या वचनाचा उगम तुम्हापासून झालाय काय? प्रश्न केलाय त्या ठिकाणी. अथवा हे केवळ तुमच्याकडे झालं काय? देवाने तुमच्यावर दया केली, देवाने तुमच्यावर कृपा केली, देवाने तुम्हाला संधी दिली म्हणून तुम्ही आदामाला खाली टाकलाय, पायाखाली तुडवत आहात. जर कोणी स्वतःला संदेष्ट किंवा आत्म्याने संपन्न असे मानित असेल तर जे मी तुम्हाला लिहिले ते प्रभूची आज्ञा असेल त्यांनी समजावे. कोणी तसे समजत नसल्यास न समजो. म्हणून बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. कृपया मी तुम्हाला किंवा जगाला किंवा अनेक बिलिव्हर्स लोकांना, बहिणींना, भावांना अन्य भाषा बोलण्यास अजिबात मनाई करत नाही आणि हा उद्देश पण नाही. परंतु विशेष करून तुम्ही या अन्य भाषा किंवा प्रकटीकरण किंवा हे वेगळा अर्थ सांगणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भूत काढणं, ह्या ज्या काही कृपादान आहेत ना, यावरच अवलंबून राहू नका. देवाची स्पष्ट इच्छा आहे की स्पष्टपणे सत्यपणे तुम्ही संदेश देण्याचीच उत्कंठा बाळगा. बाकीचं काही नाही आली अन्य भाषा तरी चालेल, परंतु समजून उमजून 1000-10,000 शब्द अन्य भाषा बोलण्यापेक्षा 5 शब्द जर समजून उमजून जर तुम्ही संदेश दिला किंवा त्याची उत्कंठा जर बाळगली तर निश्चित पार्थाने परमेश्वराने दिलेली आम्ही कामगिरी करूया. 40व्या क्रमांकाचं वचन आहे, सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. शिस्तवार, देवाचे लोक शिस्तप्रिय आहेत, देवाचे लोक व्यवस्थित आहेत. अव्यवस्था नाही त्यांच्यामध्ये. अव्यवस्था माजवणारा देवाचा आत्मा नाही. देवाचा आत्मा सामर्थ्याचा आहे, गौरवाचा आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टीचा आहे. आणि म्हणून प्रिय आम्ही पाहिलं की प्रेषित 2:17 आणि 18 मध्ये जेव्हा सांगितल्याप्रमाणे संदेश देतील, संदेश द्या, दृष्टांत होतील, पहा दृष्टांत, स्वप्न पडतील, पहा. आणि त्या लोकांना सांगा की जे नाही करून परमेश्वराने आज मला दृष्टांत दिला की येत्या दिवसामध्ये लोकांची या प्रकारे लोकांनी त्यांचं परिवर्तन करून घ्यावं. तुम्हाला दृष्टांत पडू द्या तुमच्या मंडळीविषयी, मंडळीतल्या पापाविषयी,
मंडळीतल्या शापाविषयी, मंडळीतल्या अव्यवस्थेविषयी, मंडळीतल्या जे काही गोंधळ चालला त्याच्याविषयी आम्हाला हे दृष्टांतही पडत नाही आणि आम्हाला या सानिध्यात शिकवण देणारे वचनही सापडत नाहीत. सापडले तरी आम्ही ते बाजूला ठेवितो आणि त्यांना उल्हास किंवा त्यांना आनंद किंवा त्यांच्यामध्ये चांगलं वाटण, त्यांची मन करमणूक होईल, त्यांच्या कानाची खात जिरण असे वचन आम्ही फक्त टाकतो, लटके वचन, जेणेकरून त्यांचा फायदा होणार नाही. पाळक साहेबांचा मात्र फायदा होईल, कारण ते लोक पाळक साहेबावर खूप प्रेम करतील आणि मग त्या प्रेमाच्या बदल्यामध्ये ते कापणी करतील भरपूर. आणि म्हणून अशा प्रकारे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की संदेश देण्याची उत्कंठा तुम्ही बाळगायला पाहिजे. आणि म्हणून प्रिय, आम्ही बऱ्याचशा गोष्टी पवित्र आत्म्याविषयी पाहिलेल्या आहेत, पाहत आहे. विशेष करून आजचा जो कालचा आणि आजचा एपिसोड जो होता तो अन्य भाषा याविषयी आम्ही बारकाईने टिप्पणी केलेली होती. परंतु मला एक या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की जे अन्य भाषा बोलतात, ज्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला आहे, ते पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात का? कारण शास्त्र असं सांगतंय, मत्ती कृष्णवर्तमान त्याचा 7वा अध्याय 21 वचन, स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात. ज्यांना देवाचा आत्मा मिळालेला आहे, ज्यांना स्वर्गीय आत्मा मिळालेला आहे, ज्यांच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला आहे, ते स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागावं अशी देवाची इच्छा आहे, वागतातच. कारण ज्यांना ज्यांना पवित्र आत्मा मिळाला, जेवढ्या 120 लोकांना पवित्र आत्मा मिळाला, ज्या त्याच्यापूर्वी लोकांना पवित्र आत्मा मिळाला, ते सर्वजण पवित्र आत्मा मिळाल्यानंतर स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागले. त्याच्यापूर्वी ते कसेही वागत होते, जोपर्यंत अन्य भाषा येत नव्हती ना तोपर्यंत कसंही वागत होते. परंतु आता जर देवाने अन्य भाषा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक जर केलेला आहे, तर पहिलं काम आमचं आहे पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचंय. का आज आम्ही जीवन जगत आहोत का? जर मी अन्य भाषा बोलत आहे तर देवाच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे मी जीवन जगतो का? मत्ती कृष्णवर्तमान 24 अध्याय 4 वचनामध्ये लिहिलंय, कोणी फसू नये म्हणून सावध राहा. आणि म्हणून आमचं फसवणूक होऊ नये, पवित्र आत्म्याविषयी योग्य असं गायडन्स आम्हाला मिळावं, अन्य भाषेविषयी वेगळं गायडन्स आम्हाला मिळावं, देवाच्या कृपादानाविषयी योग्य गायडन्स मिळावं, देवाने दिलेल्या कृपादानाच्या माध्यमातून निर्माण होणारे जे फळं आहेत, आत्मिक फळं, त्याच्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावं. म्हणून आम्ही सावध राहिलो पाहिजे, आम्हाला कुणी फसू नये. अनेक लोक या शिक्षणाच्या माध्यमातून बिलिव्हर्स लोकांना फसवत आहेत. आम्ही पाहतो की ज्या वेळेस लूककृष्णवर्तमान 4 अध्याय 1 ते 12 वचन जर पाहिलं तर ज्याच्यावर पवित्र आत्मा आहे तो परीक्षा होत असताना त्यात टिकून राहतो. मी आज अनेक अन्य भाषा बोलणारे लोक इकडे तिकडे साईटला पाहिलेले आहेत काठवानामध्ये, आणि परत एकदा संडेच्या दिवशी पुलपिटवर बोलून अन्य भाषा बोलताना देखील पाहिलेली आहे. खेदाची गोष्ट आहे, मी नाव नंबर सगळं सांगू शकतो. आणि म्हणून प्रिय, आत्म्याला एक खिन्नता निर्माण होती, आत्म्याला एक दुःख निर्माण होतं, आत्म्याला एक पीडा होती की का देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, देवाने एवढं मोठं प्रेम केलं, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला आणि आम्हाला अनाथ आणि पोरकं नाही सोडलं, तर सत्याचा आणि कैवरी आत्मा आम्हाला पाठवलाय आणि तो आम्ही स्वीकारलाय. आणि जर आमच्यामध्ये तो आहे तरी देखील आत्म्याने सांगितलेल्या गोष्टी आमच्यातून अजिबात होईनाय. आम्ही सगळ्या जगाच्याच गोष्टी करत आहोत. आणि मग जर जगाच्या गोष्टी आमच्यामध्ये दिसत आहेत आणि आम्ही पुलपिटवर येऊन मोठमोठ्या अन्य भाषामध्ये सभा घेत आहोत, तर प्रिय ही खेदाची गोष्ट आहे, ही आम्हाला गाळात घालण्याची गोष्ट आहे, ही आम्हाला फसवण्याची गोष्ट आहे. आणि आम्ही पाहतो की लूककृष्णवर्तमान 6 अध्याय आणि 4 वचनामध्ये जर पाहिलं तर वाईट फळ येऊ नये म्हणून जपायला पाहिजे. पवित्र आत्म्याचे चांगले फळ आले पाहिजे. पवित्र आत्मा ज्यावेळेस मिळतो, पवित्र आत्मरूपी झाड जे आमच्यामध्ये निर्माण होतं, त्या फांद्याला ज्यावेळेस फुलं फळं येतात ते चांगले फळं असायला पाहिजे. पण नेमकं असं झालंय, पवित्र आत्मा मिळून सुद्धा आमच्यामध्ये नको ते फळं पाहायला मिळत आहेत. अनेक लोक पाहतात आणि ते बॅक जातात, पाठीमागे जातात. ते म्हणतात देवाचा सेवक आणि सेविका जर असे वागते तर मग काय बोलायचं, काय त्या ख्रिस्ताला कसं स्वीकारायचं बाबा, कुणाकडे पाहायचं? मी त्यांना सांगाल, देवाच्या लोकांकडे पाहू नका, मानवाकडे पाहू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. याजक असो, पास्टर असो, प्रेषित असो, संदेष्ट असो, शिक्षक असो, सुवार्थिक असो, कृपादानाने पूर्ण असो, अन्य भाषा बोलणारा असो, अन्य भाषेचा अर्थ सांगणारा असो, संदेश देणारा असो, हे कुणीही असो, हे मानव आहेत आणि देवाचा आत्मा त्यांना जर चालवत आहे, जर ते सत्यामध्ये आहेत, तरी देखील मनुष्यावर भरोसा ठेवू नका. ज्याने पवित्र आत्मा दिला, जो पवित्र आत्मा आम्हाला चालवतो,
आणि ज्याच्या कृपेछायेमध्ये आहोत आणि जो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एक वार येणार आहे आणि तो आम्हाला घेऊन जाणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुमचा भरोसा असू द्या, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुमचा विश्वास असू द्या. जे काही आहे ते प्रभू येशूकडे मांडा. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रिय की पवित्र आत्म्याचा अभिषेक ह्या ज्या गोष्टी आम्हाला मिळतात त्यानंतर आमचं जीवन कसं असायला पाहिजे. पहिल्या थेसलोनिकन्स पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 3 मध्ये पाहिलं की जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवा. अनेक पवित्र आत्मा पावलेले आणि अन्य भाषा बोलणारे लोक जार कर्म करीत आहेत. ही खेदाची गोष्ट आहे. मग अनेक लोक येऊन सांगतात आणि ही परमेश्वराच्या नावाची निंदा होती. हा एक डाव आहे सैतानाचा. आणि म्हणून दिसणाऱ्या गोष्टीवर तुम्ही भरोसा ठेवू नका. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करील की फक्त संदेश देण्याची, वचनाप्रमाणे आचरण करण्याचीच उत्कंठा बाळगा. हे कृपादान आम्हाला बाकीचे जे आहेत ना, अन्य भाषा प्रकटीकरण हे काही नाही मिळाले तरी चालेल. परमेश्वर आमचा स्वतः प्रकट आहे, तो आमच्यासाठी प्रकट होईल. आणि ज्यावेळेस परमेश्वराला गरज आहे की इतर लोकांना देवाच्या सेवकाच्या माध्यमातून प्रकट व्हायचं, देव त्या सेवकाची कॅटेगरी बघून, त्या सेवकाची पवित्रता बघून, त्या सेवकाची शुद्धता बघून, त्या सेवकाची सत्यता बघून त्याला त्यावेळेस आहे त्या टायमिंगला जसं असेल तसं प्रकटीकरण देईल. परंतु अनेक लोक या प्रकटीकरणाच्या, अन्य भाषा बोलण्याच्या नादात लागून अनेक लोकांनी स्वतःला खेद करून घेतलेला आहे. अनेक लोक बॅक गेलेले आहेत. अक्षरशः आमच्या नगरमध्ये 2 सेवक आहेत, मी त्यांचं नाव नाही सांगत परंतु उदाहरण सांगतो. 2 सेवकांनी एका सेवकाला सांगितलं की ब्रदर 40 दिवस उपवास धरा, तुम्हाला पवित्र आत्म्याची अन्य भाषा येईल. आणि त्या बिचारा सेवकाने 40 दिवस उपवास धरले परंतु त्याला काही अन्य भाषा आली नाही. आज तो मेंटली अनफिट होऊन रस्त्याला फिरत आहे. याला जबाबदार कोण? आणि ही घटना या अन्य भाषेच्या माध्यमातून झालेली आहे. का तर सेवक म्हटला की तुम्हाला देवाचं कृपादान आहे तर मला का नाही मिळू? अहो देव देईल, देवाने दिलेलं आहे, ते फक्त आम्ही प्रज्वलित करणं खूप महत्वाचं आहे. देवाने आम्हाला सद्गुण दिलेला आहे, देवाने आम्हाला चांगलं दिलेलं आहे. देव ज्यावेळेस म्हटलं नाही की पहा, अनुवादाच्या पुस्तकामध्ये मी तर पाहतो की देवाने सगळ्या गोष्टी आमच्या समोर मांडल्या आणि स्वतः परमेश्वर म्हणतो की तू सुख निवडून घे, तू जीवन निवडून घे, तू चांगलं निवडून घे. आता आम्ही काय निवडून घेत आहोत ते आमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही चांगल्या गोष्टी निवडून घेणं खूप गरजेचं आहे. अनेक देवाचे सेवक आहेत की त्यांनी चांगल्या गोष्टी निवडून गेलेल्या आहेत. मरियाने चांगला वाटा निवडून घेतला होता, कारण मरिया परमेश्वराच्या चरणाजवळ बसून परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या मुखातून परमेश्वर पित्याने सांगितलेले वचन ऐकत होती आणि त्या वचनाचं मनन चिंतन करत होती. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तीच मरिया त्याचं अनुकरण आणि कृती देखील करीत होती. अनेक दिवसापासून ते परमेश्वराच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या कॉन्टॅक्ट मध्ये असताना, त्या प्रार्थनेमध्ये असताना, त्या सभेमध्ये गेलेले असताना देवाचं वचन, परमेश्वर पित्याचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून ऐकल्यानंतर ती परिवर्तित झालेली आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिच्या घरी गेला त्यावेळेस ती चिन्ह चमत्कार याच्या नादीच लागली नाही. अहो इवन एवढं नाही, त्याचा आदर सत्कार, त्याला पाणी हे जे काय आहे ना, तिची दुसरी बहीण होती मार्था, ती मस्तपैकी स्वयंपाकाच्या राड्यात गुंतली आणि तिला वाटलं की मी स्वयंपाक करून प्रभू येशू ख्रिस्ताला चांगलं चांगलं खाऊ घालून मी खुश करील. परंतु प्रभू येशू त्यांनी खुश नाही होत. कुठल्या अन्नाने, कुठल्या अर्पणाने, कुठल्या दानाने, कुठल्या दशमांशाने, कुठल्या देणगीने, कुठल्या मोठ्या पावतीने खुश नाही होत. जो व्यक्ती परमेश्वराच्या चरणाजवळ बसतो आणि परमेश्वराच्या चरणाजवळ बसून देवाचं वचन ऐकतो, मनन करतो, रवंत करतो. रवंत केल्यानंतर जसं एखादा प्राणी आहे ते खाल्ल्या गप्पा 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 खातात आणि निवांत रवंत करतात आणि मग ते पचल्या पाडल्या जातं. तुम्हाला जे काही देवाच्या चांगल्या गोष्टी मिळतील त्या घ्या, आत्मसात करा, त्याच्यावर रवंत करा, म्हणजे त्याच्यावर मनन करा, चिंतन करा. या खरे आहेत की खोटे आहेत, या सत्य आहेत का असत्य आहेत, या योग्य आहेत का अयोग्य आहेत, या पवित्र आत्म्यापासून आहेत का दुष्ट आत्म्यापासून आहेत, या स्वर्गापासून आहेत का जगापासून, याचं रवंत करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला समजेल की या स्वर्गापासून आहे त्या एक्सेप्ट करा, त्या स्वीकारा आणि ती ताकद तुम्हाला मिळेल. आणि मग ते तुम्हाला सत्य समजेल आणि ज्या बंधनात तुम्ही आणि मी बंधलेलो आहोत त्या बंधनातून आम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्यावेळेस आमच्यावर होतो प्रिय हो, अन्य भाषा आमच्याकडे ज्यावेळेस येते, कृपादाने ज्यावेळेस येतात. आणि म्हणून पहिल्या प्रथम हा विचार काढून टाका की मला अन्य भाषा येत नाही म्हणून मला पवित्र आत्मा नाही. पवित्र आत्मा तुम्हाला आहे, आहे आणि आहे. आणि तो तुम्ही तुमचा प्रज्वलित करा, टवटवीत करा, त्याला धुवून काढा, त्याला प्रकाशित करा, त्याला चांगल्या प्रकारचं स्वच्छ करा.
तो केव्हा होईल? ज्यावेळेस आम्ही आचरण करायला सुरुवात करू. केव्हा होईल? ज्यावेळेस आम्ही आमचं जुनं सोडून देऊ. तो केव्हा होईल? ज्यावेळेस आमच्या अंतःकरणातली घाण आम्ही काढून टाकू. तो केव्हा होईल? ज्यावेळेस वचनाचं सत्य आमच्यामध्ये येईल. केव्हा येईल? ज्यावेळेस वचनाच्या रूपी जिवंत पाण्याचे झरे आमच्यामध्ये येईल. कारण पाणी हे जीवन आहे आणि हे पाणी देवाचं वचन आमच्यासाठी आध्यात्मिक जीवनाचं वाढीसाठी सर्वात महत्वाचं आहे. आणि आत्म्याच्या गोष्टी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. ज्यांना कृपादान मिळालेलं आहे ना, त्यांनी आत्म्याच्या गोष्टी स्वीकाराव्यात. त्यांनी जगामध्ये डोकं चालवायचं नाही. परंतु आता सध्याची परिस्थिती, ज्यांना पवित्र आत्म्याचे असे कृपादान मिळाले ना, हे फक्त जगामध्येच डोकं चालवितात, आत्म्याच्या गोष्टीच नाही. त्यांना वाटतं आता बस पवित्र आत्मा मिळाला, अन्य भाषा मिळाली, प्रकटीकरण मिळालं, भूत घाबरत येत, आरोग्याची सेवा चालल्यात, चांगल्या प्रकारचं चाललंय व्यवस्थित, बाकीचं काय करायचे? वचनाची सेवा ज्यांना दिली ते करतील. अहो बायबल असं सांगतंय की म्हणून बंधुजनो तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा. असू द्या ना, तुम्हाला अन्य भाषेचं कृपादान आहे, आमेन, आणि तो वाढवो प्रभू, आणि त्याच्याद्वारे देवाच्या राज्याची घोषणा हो. परंतु त्याचबरोबर तुम्ही संदेश द्यावा, त्याचबरोबर तुम्ही सत्य सांगावं, त्याचबरोबर देवाचं वचन शेअरिंग करावं, त्याचबरोबर देवाच्या वचनाच्या अनुसारच खरं पालनपोषण होतं, देवाच्या वचनाच्या माध्यमातूनच खरं तारण होतं, देवाच्या वचनातूनच खरं सत्य समजतं. अन्य भाषेतून सत्य समजणार नाही. मी काल लाईव्ह फेसबुक म्हणून अन्य भाषा बोलणारा त्यालाच कळत नाही मी काय बोलत आहे. देवाबरोबर बोलतो हे फक्त वचनात लिहिलंय म्हणून तो म्हणतो की मी देवाबरोबर बोलतोय. परंतु जर आम्ही पाहिलं की हा नेमकं देवाबरोबर बोलतोय का नाही बोलत, कारण देव त्या ठिकाणी प्रकटीकरण देतोच ना. मग जर दोन व्यक्तीला देवाचा आत्मा चालवतोय आणि एक व्यक्ती त्याला सहमत होत नाही, याचा अर्थ कुणाला तरी एकाला देवाचा आत्मा चालवतोय आणि एकाला दुसरा चालवतोय. कारण ज्यावेळेस परमेश्वर कुठली गोष्ट करतो ना, तर तीन ठिकाणी करतो. दोघ जण साक्षीदार पाहिजे, तिसरा बरोबर त्याला सपोर्ट करतो. जर तुम्हाला आणि मला देवाचा आत्मा आहे तर आमच्या आत्म्याला टोचणी लागते. तुम्हाला आणि मला जसं आम्ही पाहतो की एक अवयव जर दुखावला गेला तर संपूर्ण शरीराला त्याची तकलीफ होती, तसं ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि बाकीच्यांनाही पवित्र आत्मा मिळालेला आहे, परंतु ज्याला पवित्र आत्मा मिळून देखील तो एक कुठला तरी अवयव रिकामा करत आहे किंवा तो खराब करीत आहे, तर त्यावेळेस पवित्र आत्मा मिळालेल्या सर्व सेवकांना, सर्व सेविकांना त्रास होतो, तकलीफ होती. आणि ही गोष्ट आहे देवाच्या प्रेमामध्ये. आणि म्हणून आम्ही पाहिले की तुम्हाला संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. सगळ्यात पहिलं योहानाचं करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 जी हेडलाईन्स आहे ना, संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान. आणि करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि त्याचं 39 क्रमांकाचं वचन आहे, म्हणून बंधुजनो तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा व निरनिराळ्या भाषांना बोलण्याला मनाई करू नका. कृपा करून मी हात जोडीन. ठीक आहे, अनेक भाषा बोलणाऱ्यांचं चुकत आहे, परंतु त्यांना तुम्ही वचनाच्या माध्यमातून समजून सांगा. कारण आम्हाला अन्य भाषाला विरोध करायला सांगितलेला नाही. अन्य भाषा तुम्ही बोलाव्यात, परंतु त्याचा एक नियम आहे. आणि म्हणून आज आम्ही बऱ्याचशा गोष्टी अन्य भाषेविषयी शिकलो की जर कदाचित या ठिकाणी अन्य भाषाचा अर्थ सांगणारा जर कोणी नसला तर त्याने मंडळीत गप्प बसायचं. दुसरी गोष्ट, भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघं किंवा तिघच पाहिजे, अधिक नसावे, आणि ते पण त्यांनी पाळीपाळीने बोलावे, गोंधळ घालू नये. तिघांना पवित्र आत्मा आहे आणि तिघ जर संगत सुरू झाले तर तिघ जण परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध जात आहेत. मग यावरून समजायचंय की देवाचा आत्मा नेमकं यांना आहे का, प्रश्न आहे. तर या ठिकाणी 27 क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे की भाषा बोलायचं तर बोलणारे दोघं किंवा पार्थिगा असावे, अधिक नसावे, आणि त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्यांनी मंडळीत गप्प बसावं आणि स्वतः बरोबर व देवाबरोबर बोलावे. अशा प्रकारे पवित्र आत्मा बोलण्यास अटकाव करू नका, मनाई करू नका. आणि तुम्ही आणि मी अडवणारे कोण? आम्हाला येत नाही म्हणून आम्ही दुसऱ्याच्या भाषेवर जळत नाही किंवा आम्ही ती शिकण्याचाही प्रयत्न करणार नाही. कारण जे शिकलेत ना त्यांची भाषा देव आम्हाला समजून सांगतो की कशा प्रकारे हे भाषा शिकलेले आहेत, ही कुठल्या मिनिस्ट्रीची आहे, ही कुठल्या संस्थेची असेल. बरोबर आता लक्षात येतं देवाचा आत्मा आम्हाला देखील चालवतो. कारण देवाच्या आत्म्याला ओळखण्याची जास्त काही टेन्शन, त्रास घ्यावा नाही लागत. कारण पवित्र आत्मा ज्यांच्यावर आलाय त्यांच्यामध्ये जे फळं आहेत ना ते फळच सांगतात की यांच्याकडे कुणाचा आत्मा आहे. आणि म्हणून वाईट फळ येऊ नये म्हणून जपा, चांगली फळ यावं.
देवाच्या आत्म्याप्रमाणे चालावं, देवाच्या मर्जीप्रमाणे चालावं. सर्व प्रकारच्या आत्म्याचे फळं आमच्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे. देवाच्या गोष्टी ओळखणं खूप गरजेचं आहे. आत्म्याच्या गोष्टी स्वीकारणं गरजेचं आहे. आम्ही धुतलेलं पाहिजे, आम्ही पवित्र जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे, आम्ही नीतिमान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नीतिमान एक देखील नाही, खरं आहे, पण याचा अर्थ असा नाही की नीतिमान बनायचंच नाही. अनेक लोक सरळ वचन सांगून मोकळे होतात, नीतिमान कुणीही नाही. मग आम्ही नीतिमान बनायचंच नाही का? तर नीतिमान बनण्याचा प्रयत्न करायचा. आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करा, बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना करा, आत्म्याच्या व बुद्धीच्या सामर्थ्याने स्तोत्रे व गाणे गा आणि ख्रिस्ताच्या नावामुळे होणारी निंदा सहन करा. आज अन्य भाषा बोलणाऱ्याची जर थोडीशी निंदा केली ना बघा, ते अजिबात सहन नाही करीत, लगेच तापत येत. त्यांच्यात तो सहन करण्याची ताकदच नाही, सत्य पचवण्याची ताकदच नाही. आणि ज्यांना पवित्र आत्मा मिळाला त्यांना सर्व काही पचवण्याची ताकद परमेश्वर देतो, पवित्र आत्मा देतो. अशा प्रकारे आम्ही जगाचा आत्मा स्वीकारलेला नाही, तर देवाचा आत्मा स्वीकारलाय. काल आपण कालच्या 1 तासामध्ये आणि आजच्या 1 तासामध्ये स्पेशली करून करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 13 आणि 14 मध्ये 14 मध्ये आम्ही त्या अध्यायामधून पवित्र आत्म्याचे जी कृपादान आहे, अन्य भाषा आणि त्याचा अर्थ सांगणं आणि संदेश देणं, या 3च गोष्टीवर चिंतन आणि मनन केलेलं आहे. तर यामधून प्रिय हो, परमेश्वर आम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं तुम्ही आणि मी रवंत करावं, त्या स्वीकाराव्यात आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास जर आम्ही सुरुवात केली तर निश्चित अर्थाने जगातली कुठलीच ताकद आम्हाला रोखू शकत नाही आणि सर्व प्रकारचा पवित्र आत्मा आम्हाला चालविल. आणि म्हणून बहकविणाऱ्या लोकांपासून सावध राहा. 1 योहानाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बहकविणाऱ्या लोकांपासून सावध राहा. अनेक लोक बहकविणारे आहेत आणि ते गरजेचं देखील आहेत. आम्ही सत्यात आहोत की नाही, कदाचित या बहकविणाऱ्या लोकांच्या तावडीत जर सापडलो तर आपण समजून घ्यायचं की आम्हाला सत्य समजलं नव्हतं. आणि जर आम्ही ते बहकवणाऱ्या लोकांना वचनाच्या माध्यमातून समोरासमोर जर आलो तर निश्चित अर्थाने आम्ही प्रभूमध्ये आहोत, आम्ही बहकल्या जाणार नाही. कारण बहकणारा कोण असतो? तो चंचल वृत्तीचा, त्याला काहीतरी घेण्याचा स्वार्थ असतो, स्वतःच्या विषयी काहीतरी वेगळं निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. असाच व्यक्ती, अशीच बहीण किंवा असाच भाऊ थोड्याशा लाभासाठी बहकला जातो. आणि म्हणून देवाच्या नावाला मी महिमा आणि गौरव, आदर, सन्मान देईल. खरोखर करंथीकरांच्या पुस्तकामधून, पत्रामधून देवाचा सेवक प्रेषित पौल आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने जे आम्हाला परमेश्वराचं पवित्र शास्त्र वचन जे दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्हाला जे प्रकाशाने दिवा झालेला आहे, तर परमेश्वरच्या नावाला गौरव, सन्मान, आदर, महिमा देऊया. आणि या ठिकाणी प्रियाव थांबू, आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर देव बाप्पा, आज आमच्या भारत देशासाठी, विशेष करून खास आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सहकारी मित्र, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं सुरक्षा डिपार्टमेंट, सर्व प्रकारचं परमेश्वर देव बाप्पा व्यवस्था पाहणारे, सर्व प्रकारचे गरजू लोकांना मदत करणारे सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक आणि प्रभू येशूच्या नावात प्रत्येक सेवक जे आत्मीयाने गुणसंपन्न आहेत, प्रभू येशूच्या नावात परमेश्वर देव त्यांच्यावर कृपा आणखीन कर. आणि जे सत्य आम्हाला लोकांपर्यंत संबंधासाठी संदेश देण्याची कृपा आम्हाला तू प्रत्येकाला सादर कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड पवित्र सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.